तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साहिल गाडी ब्लॉग्स. तर आज आपण जाणार आहोत गणसंकुलमध्ये अमर आर्ट्स यांच्या कारखान्यात. तर आपण जाऊया आणि बघूया त्यांचे सुंदर सुंदर असे प्रतिमूर्ती त्यांनी जी बनवलेली आहे ती जाऊन बघणार आहोत. वेगवेगळे गणपती, त्यात लालबागचा राजा आणि दगडूशेठ पण आहे. तर जाऊया आणि बघूया, चला. बघू शकताय बघा, अमर आर्ट्स. हां, तुम्ही येऊ शकता इथे बघा. गणसंकुलमध्ये आलात तर बघा, पहिलाच त्यांचं हे आहे अमर आर्ट्स. तर आता आपण आलेलो आहे अमर आर्ट्स गणसंकुलमध्ये. जे छोटे छोटे कारखाने असतात त्याच्यापैकी एक अमर आर्ट्स या कारखान्यात आपण आता आलेलो आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो छोटे छोटे गणपती, ते तुम्ही घरगुती गणपती जे असतात छोटे छोटे ते बघा. सुंदर अशा मूर्त्या मला बघायला भेटेल. तर तुम्ही बघू शकता बघा, हा गणपती डायमंडचं काम बघा, परफेक्ट झालेलं आहे बघा. डायमंडचं काम तुम्ही बघू शकता. तुम्ही बघितलं असेल, हा बघा, छोट्या मूर्तीमध्ये जर तुम्हाला घरात बसवायला लालबागचा राजा पाहिजे असेल तर हा बघा, सुरेख अशी लालबागच्या राजाची प्रतिकृती निर्माण केलेली आहे बघा. डायमंडपासून बघा. आणि बघा बैठे गणपतींमध्ये. तर तुम्ही ते बघू शकता. हे बघा, ही विठ्ठल रूपी मूर्ती सुरेख अशी विठ्ठल रूपी. पण तुम्हाला जर घरात डेकोरेशनसाठी पाहिजे असेल, बसवायची असेल तर बघा विठ्ठल रूपी मूर्ती. ते बघितलं असेल तर हा बघा, दगडूशेठ पण आहे. दगडूशेठ राजाची मूर्ती ही बघा. डायमंड पण बघा, डायमंडचं काम बघा. तुम्हाला अशा सुंदर अशा इथे मूर्त्या मिळतील अमर आर्ट्समध्ये बघा. बघू शकता ही बघा, ही एक. ती बघा ही. तरी बघा, बघू शकता तुम्ही इथे 1 फुटाच्या गणपती जे जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही एक याच्यात सुंदर अशी मूर्ती तयार केलेली आहे बघा. हे बघा, जर तुम्हाला मागाचा पॅटर्न बघितला असेल तर हा बघा, हा पण एक सुंदर असा व्हाईटमध्ये बघा. बाप्पाची डोळे बघा, बाप्पाचे. अशी सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला मिळतील 1-1 फुटाच्या. मी दाखवू शकतो तुम्हाला. ही बघा, जर तुम्हाला बैठेमध्ये पाहिजे असेल सिंहासनावर, ही बघा. त्यात दुसरी आहे की बघा, ही एक आहे. ही बघा, सुंदर अशा मूर्त्या बघा तयार केलेल्या आहे बघा. सुंदर अशा मूर्त्या तयार केलेल्या आहे. ही बघा, ही एक तुम्हाला जर बैठी गणपतीची मूर्ती पाहिजे असेल तर सुंदर अशा मूर्त्या तयार केलेल्या आहे बघा. सुंदर अशा मूर्त्या आहेत हे बघा. बाप्पा चेस खेळताना पण आपण बघू शकता. चेस खेळताना बाप्पा. ही देखील मूर्ती तुम्हाला इथे अमर आर्ट्समध्ये बघायला मिळेल. देखील ही बघा, ही एक मूर्ती देखील सुंदर आहे बघा. बघा, जास्वंद फूल असतं त्याच्यावर गणपती असा बसलेला दाखवलेला आहे बघा. जर तुम्ही नीट बघितलं असेल तर फूल जास्वंदाचं फूल आहे बघा. जर तुम्हाला शंकरूपी पण बघायची असेल तर ही बघा. शंकरूपी पण तुम्हाला मिळेल बघा. जर तुम्हाला बर्फ
काशी केदारनाथ हे जर तुम्हाला मंडप बनवायचं असेल तर ही मूर्ती तुमच्यासाठी योग्य अशी आहे, सुंदर अशी. बघा योग्य अशी मूर्ती तुम्हाला जर भेटेल. फेटा घातलेला देखील बघा तुम्ही गणपतीची मूर्ती बघू शकता, सुंदर अशी आहे बघा. लाल फेटा, डोळे बिळे बघा तुम्ही, सुंदर असं डायमंड काम आणि धोतर इतर असं चांगलं असं नेसवलेलं आहे बघा गणपतीला. ही पण तुम्ही मंडपासाठी चूज करू शकता, गणपतीसाठी. गणपती जर तुम्हाला बसवायचं असेल तर बघा सुंदर अशा मूर्ती आहे बघा, बघायला मिळतील तुम्हाला. मूर्ती बघा सुंदर आहे, केस बिसपासून हे बघा तुम्ही बघितलं असेल बघा. जर तुम्ही बघितलं असेल बघा सुंदर अशा मूर्त्या. ही एक बैठी एक आहे, ही बघा. जय मल्हार जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा, ही एक जय मल्हार देखील सुंदर अशी मूर्ती तयार केलेली आहे बघा. त्याच्याच बाजूला ही बघा एक सुंदर अशी मूर्ती गणपतीची तयार केलेली आहे बघा. ही एक अशी सुंदर अशी पगडी बघा. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. कृष्णाचं जे मोरपंख असतं ते लावलेलं आहे बघा गणपतीला. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. एक हातात गुलाब आणि दुसऱ्या हातात पण गुलाब आहे आणि इथे मोदक बघू शकते बघा. त्याच्याच बाजूला आहे लालबागच्या राजाची प्रतिकृती बघा. सुंदर अशी प्रतिकृती बनवलेली आहे बघा. डायमंड काम पासून सगळं परफेक्ट केलेलं आहे. मला विठ्ठल रुपीमध्ये अजून एक पाहिजे असेल तर ही बघा. विठ्ठल रुपीमध्ये पण ही बघा, ही देखील सुंदर अशी मूर्ती आहे बघा. माऊली ते लिहिलेलं पण आहे. वारकरी स्वरूप गणेश गल्ली रुपी पण असेल. गणेश गल्लीचा राजा तुम्ही बघितला असेल ना, तर बघा हा देखील गणेश गल्ली रुपी अशी गणपतीची मूर्ती बनवलेली आहे बघा, सुंदर अशी. देखील तुम्ही लालबागच्या राजाची मूर्ती अशी बघू शकता ही बघा. लालबागच्या राजाची मूर्ती बघा, सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे बघा. सुंदर अशा बघा, सुंदर अशा बैठे गणपती पण तुम्हाला बघू शकता इथे बघा. बैठे गणपतीमध्ये पाहिजे असेल तर बघा, ही एक झाली. ही बघा या बाजूला ही दुसरी एक आहे बघा. ही तुम्ही सिद्धिविनायक गणपती बाप्पाची पण मूर्ती बघू शकता ही बघा. सिद्धिविनायक गणपती बाप्पा हे बघा. बघा त्याच्याच बाजूला परत लालबागच्या राजाची प्रतिमूर्ती तुम्हाला बघायला भेटेल, सुंदर अशी बघा. सुंदर अशी प्रतिमूर्ती बघायला भेटेल बघा. त्याच्या बाजूला परत एक बैठी गणपती आहे बघा. सुंदर अशी बैठी गणपती आहे बघा. बघा सुंदर अशी बैठी गणपती मूर्ती आहे. ही देखील सुंदर अशी मूर्ती आहे बघा. डायमंड काम तुम्ही बघू शकता ही बघा. तुम्हाला विठ्ठल रुपी बघा, अजून एक मूर्ती बघायला भेटते. विठ्ठल रुपी ही बघा. विठ्ठल रुपी अशा सुंदर अशा मूर्ती आहे बघा. सुंदर अशी मूर्ती आहे विठ्ठल रुपी. तिरुपती बालाजीची पण आहे मूर्ती बघा, पण ती हे बघा प्लॅस्टिकमध्ये आहे बघा. प्लॅस्टिकच्या याच्यात कव्हर केलेली आहे बघा. ही बघा, ही देखील एक सुंदर अशी प्रतिमूर्ती आहे बघा.
सुंदर अशी बाप्पाची प्रतिमूर्ती बघा. तिरुपती बालाजीची दुसरी मूर्ती ही बघा. ती तुम्ही बघितली असेल तर ती प्लॅस्टिकमध्ये ती अशी ही करून ठेवलेली आहे, रॅप करून ठेवलेली आहे. ही बघा ही तुम्ही बघू शकता. ही बघा सुंदर अशी कमळावर बसलेली आहे. ही बघा बघा. तेच तेज आहे बघा. तेच तेज आणि तेच रूप बघू शकता. सुंदर अशी मूर्ती बघा बनवलेली आहे. बघा डायमंड काम बघू शकता. हे बघा डायमंड काम, सजावटीचं काम बघा. जर तुम्ही बघितलं असेल बघा डिस्प्लेला बाहेर बघा किती सुंदर सुंदर अशा मूर्त्या लावलेल्या आहेत बघा. सुंदर अशा मूर्त्या लावलेल्या आहेत बघा. ही बघा ही एक बैठी अशी मूर्ती आहे. बघा सुंदर अशी आहे बघा. ही एक देखील बघू शकता गणपती बाप्पाची सुंदर अशी प्रतिमूर्ती बघा व्हाईटमध्ये. आणि जर कोण लहान मूल असेल आणि जर त्याला क्यूट अशी पाहिजे असेल तर ही बघा. तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्ही बघितलं असेल डिस्प्लेला सुंदर सुंदर अशा मूर्त्या लावल्या होत्या सुंदर सुंदर. आणि आतमध्ये देखील बघितलं असेल कारखान्याच्या किती सुंदर सुंदर अशा मूर्त्या होत्या. त्यातल्या काही तर लालबागचा राजा, दगडूशेठ असे गणपतीचे मूर्त्या होत्या. जर तुम्हाला गणपतीच्या छान छान मूर्त्या हव्या असतील तर करिरोडवरनं तुम्ही गणसंकुलमध्ये जाऊन बुक करू शकता. गणसंकुलमध्ये गेल्यावर त्यांचा पहिलाच कारखाना अमर आर्ट्स म्हणून नावाचा. तर तुम्ही जाऊन तिथे बुक करा. तर अशाच नवीन व्हिडिओ येत राहतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ आणि ब्लॉगमध्ये.